काढली बी आणि मग काय बोलायचं काय भेज आहे. आणि मग तिथनं पुढं बघा सुरू झालं. मग पुन्हा जेंबल सभापती झाला, त्याच्यावर अविश्वास लगेच आणला. ती अविश्वास फेटाळला मीच. तर मग मोहनराव एकच आमच्या पार्टीचा या तरुण मंडळात निवडून आलेला शेका पक्षाचा, शेका पक्ष नव्हता, जनता पक्ष, 5 पक्षाचा जनता पक्ष झाला. आणि नंतर 82लाच भाजप जन्माला आला. पहिला जनसंघ होता, पण युती होती आमची, अशा बरोबर युती होती जनसंघ आणि पुन्हा भाजप बरोबर. अशा पद्धतीनं ते राजकारभार चालू केला. पुन्हा दादानी सांगितलं जिंबल तुझं म्हणले अविश्वास आणून बाबासाहेब अनिल म्हटलं तू का नाही, शिवाजीला घेऊन हिंडायचं म्हणले तालुक्यात जीपमध्ये, काय व्यवस्थित नाही काय नाही, त्यांना आता पेटाळा अविश्वास, आता काय अडचण नाही म्हणली, फक्त 1 वर्ष तुला जे आता काम तुझ्यावर आल्यामुळं 2.5 वर्ष ठरलं होतं की आता तुला 3.5 वर्ष, आणि राहिलेली काय असतील ती वर्ष बाबूराव गायकवाड आणि मोहनराव तसा ठेवला उपसभापती. मोहनराव 10 वर्ष उपसभापती आणि बाबूराव गायकवाड 8 वर्ष आणि ही 4 वर्षे तुमचा जिंबल. अशा पद्धतीने कारभार चालू झाला. आणि मग कारखान्याचं काम आलं. योगायोगानं असं झालं की लोक सांगते ती बरं का, ही काय मी प्रत्येक ऐकलं नाही, लोक सांगते ती. मग इंदिरा गांधीचा फोन आला, कोणाला, तुळशीदास जाधवाला. तुळशीदास जाधव खासदार सोलापूरचा, तो पंडित नेहरूचा जोडीदार. हा. आणि मग त्यावेळेला म्हण होती, जे दे मोरे हिरे आणि सोलापूरचे जाधव, या चौघावर देश चालायचा. मोठी माणसं. मग त्यांचा फोन आला इंदिरा गांधीचा, त्या 90-95 असं कोणाचं, तुळशीदास जाधव. आणि मग कोण बोल रे, त्याला फोन आल्यानंतर म्हणले, बोल कौन बोल रहे तुम, मैं इंदिरा हूं, बोल बेटा क्या बात है. वो 70 का वो भोसला लॉयर है, हाईकोर्ट में बड़ा लॉयर है, हो है, उसको मैं सीएम बनाती हूँ. अच्छा बेटी, अच्छा. झाला मुख्यमंत्री स्वप्नात बाबासाहेब भोसले. तर त्याने ती कारखान्याला सांगोला, आणि कारखाना कसा यायचा ताटपडला. मग ती दादाकडे गेलो आम्ही. दादा म्हणले, अरे म्हणले ती गणपतराव देशमुख, मी 45 वर्ष आमदार आहे, गणपतराव देशमुख म्हणजे 35 वर्ष आमदार आहे, आणि तिची समजी काढायला पाहिजे, मोठा माणूस सलग 30 वर्ष आमदार आहे तो, आणि त्याला त्याच्या कारखाना ते तुळशीदास जाधवानं दिलाय त्या भोसल्यानं. आणि मग म्हणले त्याची समजी काढायला पाहिजे, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन या. आणि मग भास्करराव देशपांडे, मी, अण्णा लेंगरे, दोघं तिघं 3-4 वेळा गणपतरावकडे जाऊन आलो. अरे शिवाजी, तू म्हणतोय ती बरोबर आहे, तुमच्यात दादा म्हणते तुमच्यात सूतगिरणी आहे, सोलापूरकडे 100 किलोमीटर तुम्ही चालवल्या 100 कोटीची, एक 10 कोटीचा कारखाना आहे सांगली जिल्ह्यातला, शेवटी आटपाडला आहे, एवढा होऊ दे का आटपाडला, माझी काय नाही मत म्हणली, मी आत्ताच देतो दादाला संमती, पण जागा कोण देणार. तर म्हणलं जागा, हा आता तू सरपंच आहे म्हणले, तुला हाय अधिकार जागा द्यायचा, तू देशील म्हणले, मग सांगतो दादाला. मग दादाने बोलून घेतलं आम्हाला. मग ती म्हणले साहेबांचं ऐकायचं आणि हा मधमग करायचं नाही, आणि कारखाना सोनाशी जायला रडली. आणि मग गायरान 100 एकर मी दिले कारखाना, आणि धनगर बित्तरलेली. अण्णा तू का मला मारलं देशमुखाने, धनगर जमीन देत नव्हती, मग एक पुजारी मग तिथं कदमाची 40 एकर जमीन, आमच्या पाटलाची एक 30-35 एकर जमीन आहे, ती पाटला जमीन सध्या पडली त्या मिळत ना, त्यांची खरेदी गेली, ती 40 एकर कदमाची झाली, ही गायरान दिलं 60 एकर. आणि मग कारखान्याचं गणपती नारळ फोडला, मग कारखान्याचं काम चालू झालं. आणि मग मला जेव्हा संचालक मंडळात घेताना दादाला बाबासाहेब म्हणला होता, दादा शिवाजी लय वाईट पोरगा आहे, मला कारखाना होऊ देणार नाही, कारखाना त्याच्या मेहरबानीनंच होणार आहे म्हणली. त्याला कारखान्यात डायरेक्टर का केलाय मी, तर तो सरपंच आहे गावचा, उद्या तुला जागा कोण देत, गुंठाभर देत नाही, शिवाजी पाटील ही जागा देणार आहे ना, आणि म्हणून त्याला डायरेक्टर केलाय. आणि मग 66
नाही 87 दादा जयपूरला राजपाल हा राजस्थानचे. हम्म, हम्म, मग दादाचा फोन आला संपत नानाला, हम्म. तू म्हणली मातीला जाणार आहेस म्हणजे बाबासाहेबाच्या, आणि तुला तेवढं शिवाजीचा मला फोन कर लाव, किंवा तुझ्या फोनवरनं मला फोन लावा, मी शिवाजीला काय सांगायचं सांगतो. मग संपत नानानं आमच्या घरी आले, संपत नाना माती लुटून घरी गेल्यावर, आणि मग तिथं म्हणले असा शिवाजी तुला दादानं फोन करायला सांगितलंय. दादा म्हणजे वसंत दादा. वसंत दादा. हा मग दादाने फोन करायला सांगितलं. काय म्हणले नाना काय ह्या कारखान्यात चेअरमनच असेल भानगड म्हणले. मग ते बोल की तुला तुला कळते की म्हणले कशाला फोन केलाय मी. लावला. काय म्हणले दादा, काय दादासाहेब काय काय करायचंय, फोन करायला सांगितलंय. अरे म्हणले ते बाबासाहेबाच्या पोराच्या लग्नाला आलं नाही, बाबासाहेब मेला तेवढा आलं नाही, मातीला आलं नाही, मी जयपूरला आहे, आणि म्हणले मी अडकलो इथं, ती कारखान्यासाठी झटली 10 वर्ष, त्याच्या पोराचं नाव तू सुचव. अण्णा लेंगला फोन केलाय मी, अण्णा लेंगरे अनुमोदन दिलं. ती राजेंद्रला चेअरमन करायचं सूचक मी आहे. ही लोक म्हणजे त्यांचं हाड होईल आहे, काय करायचं. म्हणून आता विरोध नाही, आता शिवाय झाले, आम्ही चांगलंच वागणार, चांगलंच बोलणार, खरंच बोलणार, खोटं चालत नाही मला, अशा पद्धतीने वागलोय. मग पुन्हा 92ची निवडणूक आली. 92 निवडणूक आल्यानंतर मग तिथे प्रतिष्ठा पणाला लागली. मग आता जिल्हा परिषद तिकीट मला मिळालं ना काँग्रेसचं. मग प्रचारात आम्ही काही पडलो. मग तिने कारखाना त्यांच्या ताब्यात असल्यामुळं 1000 मताला पहिलं वाटप केलं, 2000 मताला. मारोडा, मांगोडा आणि होर्लवाडा 2000 मतं येते, 1000 लिहून टाकलं, मतं तेवढी दिली. मग मी आटपाडी गटात 1000 लीड होतो 1100. ती लीड तुटून ती 1100 मतांनी निवडून आला बापूराव. अशा पद्धतीने. आणि झालं काय, वर अनिल बाबरा आमदार असल्यामुळं त्या अनिल बाबरानं आणि तिने मिळून आमच्यावर केसी घातल्या. रेकॉर्ड मी आधी केलं होतं, भावाला सांगितलं तिच्यावर केस झाली. मोर्चा त्यानं आणला बापूरावनं, केल्या तांबळी पोर घेऊन पाटलाची दुकानं फोडली, आणि मग त्या खंडेराय म्हणून फौजदार होता माळ्याचा, त्याला म्हणलं लाठीचार्ज कर. मग तिने पोलीस 10-12 पाटील लाठीचार्ज केले. त्यात 2 पोलीस जखमी झाली. जखमी झाल्यावर त्यांना पोलीस म्हणून गाडी नेली. म्हणले खंडेराव म्हणलं तात्या आमची मी माघारी घेतली, की लोक बिघडलेत म्हणले, आमची पोलीस 2 जखमी झालीत, आणि मग ती दवाखान्यात चाललीत म्हणले. आम्ही म्हणतो तसंच आमचा भाऊ वर्दी देऊन आलाय, आम्ही दाखल केली, त्याच्या आधी तुमच्या आधी केस आम्ही दाखल केली आहे. अशात नाही, परंतु लोकांना काय हो, शिवाजी पडलानच गाव जाळलं, तुमचं नाव आलं पुढे ना का तर. मग DHPचा फोन आला, ओ पाटील साहेब कुठं आहे तुम्ही. म्हणलं स्वामीला इथं आमच्या पाटलाची गावात तिथं आहे. काय SP साहेब काय म्हणताय. तसं नाही, हे गाव पेटले म्हणले, 700 SRP आहेत, आणि तुम्ही राजेंद्र तुम्ही या आणि तेवढं फिराय गावात जरा मिटवा घे. मला आणा राजेंद्रला बोलवा, मी आता येऊ का. नाही थांबा म्हणली, राजेंद्रला बोलव तुम्ही. ते राजेंद्र गेलाय पुढं. आणि मग म्हणले तुम्ही काय यायची गरज नाही, काही मला अटकेल नाही. मग आणि मग पण नाव होतीच ना त्यात. मग ती कोर्टात ज्यावेळेस चालवायचं आहे मला, ती नामिनेल जामीन देऊन झालं. अशा पद्धतीनं या खोटं नाटक चालते राजकारणात. तुम्ही बघता येतं राजकारण कसं आहे. अन्याय झालाय आमच्यावर हो, किती अन्याय झालाय. पण सगळा माघार सारलाय मी, अजून आवाज तसाच आहे. पूर्वीचा जसा आवाज होता तसाच आवाज म्हणते ते. मी म्हणलं मरेपर्यंत 9 मनातच हे आवाज कमी होणार, जळून गेल्यावर. साधारणपणे तुम्ही पहिल्यापासून काँग्रेसचे निष्ठावंत आहे. इतकं दुःख झालंय. परंतु यावेळेला 10 नगर तालुका जिल्हा परिषदेमध्ये 10 तालुक्यामध्ये 8 तालुक्यात युती आहे, काँग्रेसने सगळ्याच गेली, पण आटपाडी आणि खानापूर सोडून दिली. काय राजीव. आता ह्याच्यामध्ये एकमेव तुमचा जिल्हा परिषद फक्त एकच उमेदवार उभा होता, पूर्ण त्याला 400 मतं पडली. काँग्रेस जणू काही ह्या शिवसेनेने भाजप नाही संपवून टाकली, संपवून टाकली, विकत घेतली. एवढे तुम्ही कष्ट केले काँग्रेस हे करण्यासाठी. पण ही जिल्हा काँग्रेसला विचारणार की विचारणार आम्ही, तुम्ही काय केलं जिल्हा परिषद नगर पंचायतीत, तुम्ही कुणाला पाठिंबा दिला, विचारणार की. साधारणपणे तुम्ही जेव्हा सरपंच होता तर त्या काळामध्ये तुम्ही विकास बोलू जे काही काम सांगतो त्याबद्दल थोडीशी सांगा माहिती. म्हणजे पहिल्यांदा
आटपाडी गावाचा सरपंच झाल्यानंतर पहिल्यांदा 1979 साली पूर आला होता. पूर आल्यानंतर राजाराम बापू ग्रामीण विकास मंत्री होते, शरद पवार मुख्यमंत्री होते. आणि मग त्यावेळेला बापूंनी सांगितलं प्रोटेक्शन वॉल, आटपाडी ओढा लांब आहे, 1 किलोमीटर असायला ओढा आहे, त्याला प्रोटेक्शन वॉल बांधायचा आणि त्या वॉलला चिटकून गाडी काढायची 1001, मोठं गाव होईल ना. अशा पद्धतीनं सर्वे झाला होता. त्यानंतर 1985 साली जिल्हा नियोजन कमिटीमध्ये संपत आमचा आमदार होता आणि त्यांनी ती 10 लाख मंजुरी दिली आणि ती पाया बिया काढला, 1 कोटी इस्टिमेट झालं. आणि तिथनं पुढे ती अनिल बाबर आल्यापासून गेली 7 आमदार सपोर्टेड नाहीत. त्यामुळे ते आमचं ते तसंच राहिलंय, काम राहिले. ती एक. आणि दुसरी गोष्ट, ही विकासाचं पहिलं काम आज राहिले. आणि त्याच्या आधी आटपाडी खाली 12 वाड्या येत्या आणि 24 मळा येते. प्रत्येक ठिकाणी मळ्यात बोर, 3 हॉर्सपावरचा पंप, बोर पाडल्या, 3 हॉर्सपावरचा पंप, 10,000ची सिंटेक्स टाकी आणि चावीनं पाणी प्रत्येक मळ्याला. प्रत्येक वाडीला 50,000ची टाकी आणि विहीर पाडून टाकी बांधून पाणी दिले प्रत्येक वाडीला. आणि आटपाडी गावाला 4 टाक्या बांधल्या त्यातलं राजाराम देशमुखानं पाण्या माझ्या हायस्कूलच्या जागेत टाक्या बांधतोय म्हणून सत्र न्यायालयाकडं त्यानं स्टे आणला. स्टे आणल्यावर ती कोठारी म्हणून कॉन्ट्रॅक्टर होता आणि ते आला म्हणत आता आपलं काही चालत नाही म्हणजे, कोर्टात केस गेल्या, आता ही काम 1 कोटीभराचं काम आहे म्हणली, विस्तारित पाणी योजना. तर म्हणली आता काय करायचं, तुम्ही तिची काळजी करू नका म्हणले कोठारी, तुम्ही काम तुम्हाला ऑर्डर लगेच आणून देतो. लावला दादाला फोन. दादा म्हणले शिक्क आणि तू ये मुंबईला डायरेक्ट वर्षा बंगल्यावर. काय काय झाले ते ही नकल. मग ती सचिव होता मुख्य त्यांचा, त्या सचिवाला बोललो, अहो सचिव साहेब तुम्ही मुख्य सचिव आहात, की आपण ती 1 कोटीचं प्रपोजल पाण्याचं विस्तार दिलं आटपाडी, 50-60 हजार लोकसंख्येचं गाव आहे, पाणी कमी पडते, 1-2 लाख लिटरची टाकी आहे, आपण ती मोठी टाकी मंजूर केली आहे, त्याला स्टे आणलाय कोर्टात. मग आता त्याला स्टे द्यायचा आहे, सांगा कशात बसते या. तर म्हणले दादा एक्विशन करायला पाहिजे. काय म्हणला, म्हणला तुला सचिव कोणी केलं, तुला सल्ला विचारा आलोय, बोलवले, तुम्हाला साहेब सचिव कोणी केलं. अहो आता किती दिवस लागल ऍक्विशन करून, जमीन केव्हा मिळती, तर 9 महिन्यानं. मग तोर काम बंद का. तर म्हणले नॉट ॲक्विजिशन, रिक्विजिशन. दादा मी 4वी-5वीला, नॉट रिक्विजिशन, ॲक्विजिशन, रिक्विजिशन. बरं रिक्विजिशन केलं किती दिवसात, 24 तासात मिळतं. रिक्विजिशन केलं, राजा देशमुख हायस्कूल इथनं काढा, नोटीस दिलं, 24 तासात हायस्कूल इथनं उचललं, जावा तुम्ही घेऊन. पाया पडत 1 एकर जागा दिली तिथं. आणि मग ती दादा मिटवलं, बाळ शिस्तीने घे. शिवाजी म्हणजे मरुभी माणूस आहे, तुला ऐकणार नाही म्हणून ती भेटते मला.